रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सूप आणि पिठाची चाळणी ही आपल्याला स्वयंपाकघरात नेहमी लागणारी साधने. हल्ली सुपाचा वापर थोडा कमी झालेला असला तरी पिठाच्या चाळणीचा वापर मात्र अजूनही होतो. पण आपण कधी कल्पना तरी करू शकतो का, किंवा कधी असा विचार तरी आपल्या मनात आला का की सज्जन आणि दुर्जन यांच्या स्वभावातील फरक दाखवण्यासाठी कोणी या सुपाचा आणि चाळणीचा उपमा म्हणून वापर करेल असं. पण संस्कृत सुभाषितकारांच्या प्रतिभेला, सर्वस्पर्शी प्रतिभेला, अप्रतिहत प्रतिभेला काय दिसेल आणि ती प्रतिभा कशातून काय टिपेल हे सांगणं खरंच अवघड आहे. सुभाषितकारांनी सज्जन आणि दुर्जन यांच्या स्वभाव वैशिष्ट्ये सांगण्यासाठी या सुपाचा आणि चाळणीचा उपमा म्हणून वापर केलेला आहे. बघूया या आजच्या सुभाषितामध्ये सुपाचा आणि चाळणीचा त्यांनी कसा वापर केलाय. अगदी रोजच्या पाहण्यातल्या, रोजच्या वापरातल्या गोष्टींची उदाहरणं देऊन ते आपली एखादी गोष्ट पटवून देण्यामध्ये सुभाषितकारांच्या या कौशल्याला आणि त्यांच्या प्रतिभेला खरंच तोडच नाही. बघूया आजचं सुभाषित. आपल्या नेहमीप्रमाणे आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण बघूया. आजचं सुभाषित आहे, विसृज्य शूर्पवत दोषान गुणान गृह्णन्ति साधवः दोषग्राही गुणत्यागी चालनीवही दुर्जनः. आता सूप काय करतं? सूप धान्य पाखडणे, आडसणे, घोळणे, उफडणे या सगळ्या कामासाठी सुपाचा वापर होतो. जेव्हा धान्य स्वच्छ करायचं असतं तेव्हा या सगळ्या क्रियांनी पाखडलं तर धान्यातली फलपट बाहेर निघून जातात, घोळण्याने सगळे खडे बाजूला होतात, काड्या बाजूला होतात आणि स्वच्छ धान्य सुपामध्ये राहतं. म्हणजे सूप काय करतं की जे टाकाऊ गोष्टी आहेत त्या टाकूनच देतं आणि चांगलं जे आहे ते स्वतःकडे ठेवतं. स्वच्छ झालेलं धान्य सुपात राहतं आणि त्यातला कचरा, काड्या जे काही असेल ते सूप बाजूला करतं. याच्या उलट दुर्जनांना दिलेली उपमा आहे चाळणीची. आता प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघूया आधी. विसृज्य म्हणजे सोडून देऊन, त्याग करून देऊन. कशाचा? तर शूर्पवत दोषान, दोषांचा त्याग करून देऊन. आणि कशा प्रकारे? तर शूर्पवत, शूर्प म्हणजे सूप, सुपाप्रमाणे दोषांचा त्याग करून. विसृज्य शूर्पवत दोषान, सुपाप्रमाणे दोषांचा त्याग करून. गुणान गृह्णन्ति साधवः, सज्जन लोक, साधवः म्हणजे सज्जन लोक काय करतात की सुपाप्रमाणे दोषांचा त्याग करतात. कुठल्याही व्यक्तीमध्ये गुण आणि दोष असतात तर हे सज्जन लोक त्या एखाद्या व्यक्तीमध्ये दोष सोडून देतात आणि गुणांचा गुण ग्राह्य करतात, गुणांचा स्वीकार करतात. शूर्पवत दोषान गुणान गृह्णन्ति साधवः, गुण घेतात आणि दोष टाकून देतात. आणि मग हे झालं सज्जनांचं उदाहरण. म्हणजे सज्जनांना दिली सुपाची उपमा. सुपाप्रमाणे जसं सूप चांगलं धान्य स्वतःजवळ ठेवतं आणि त्यातला कचरा बाजूला टाकून देतो, त्यातले दोष बाजूला टाकून देतं, तसं सज्जन असतात. एखाद्या व्यक्तीमधले ते दोष स्वीकारत नाहीत पण गुणांचा मात्र स्वीकार करतात. याच्या उलट दुर्जन काय करतात? दोषग्राही गुणत्यागी चालनीवही दुर्जनः. चालनी म्हणजे चाळणी, पिठाची चाळणी. आपण पीठ चाळत असताना आपल्या रोजच लक्षात येतं की चांगलं पीठ खाली पडतंय आणि त्यातलं कोंडा आहे किंवा जे काही असेल, जे टाकाऊ भाग आहे तो चाळणीमध्ये राहतो. म्हणून चाळणीला दिली दुर्जनांची उपमा. दुर्जन काय करतात? एखाद्या व्यक्तीमधल्या गुणांकडे बिलकुल लक्षही देत नाही, त्यांचे गुण सगळे सोडून देतात, सगळं चांगलं आहे ते सोडून देतात. जसं चांगलं पीठ चाळणी सोडून देते आणि कोंडा फक्त स्वतःजवळ धरून ठेवते, तसं दुर्जन लोक सुद्धा एखाद्या व्यक्तीमधले चांगले गुण सोडून देते आणि जो टाकाऊ भाग असेल, तो जे दोष असतील तेच फक्त धरून ठेवते. आणि आपल्याला व्यवहारातही असा अनुभव येतोच कितीतरी वेळा की आपण अगदी चांगल्या हेतूने जरी एखादं वाक्य बोललेलं असलं किंवा कोणाला काही म्हटलं असलं तरी लोक त्यातला चांगला भाग घेत नाही आणि त्याच्यातून भलताच अर्थ काढून ते आपल्यावर रागावत असतात. असं सूप आणि चाळणीप्रमाणे सज्जन आणि दुर्जन असतात.
आवडली की नाही सुभाषित? खरंच या सुभाषितकारांचं मला याच्यासाठीच अतिशय कौतुक वाटतं की आपला सिद्धांत पटवून देण्यात ते इतके वाकबगार आहेत की त्यापुढे आपण काहीही म्हणू शकत नाही. ते ऐकलं की आपल्याला लगेच पटतंच. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.